श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 91 एकादश स्कंध उद्धव उपदेश अवतार कार्यसमाप्तीची नांदी। देवांनी श्रीकृष्णांना वंदन करून त्यांची स्तुती केली। आता पृथ्वीचा भार कमी झालेला आहे, अर्थात अवतार कार्य संपले आहे असे आम्हास वाटते। आपण हे योग्य समजत असाल तर आपल्या धामाला परतावे। आम्ही सर्व देवलोक आपल्या आगमनाची प्रतीक्षा करीत आहोत। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मदेवा तू ठरवलेस ते मीही अगोदरच ठरवले आहे। पृथ्वीचा भार आता मी उतरवला आहे, पण माझ्या केवळ साहचर्यानेच उन्मत्ताप्रमाणे वागणारे हे यदुकुलजन फार शूर पराक्रमी झालेले आहेत। त्यांच्या अथांग शौर्याने ते पृथ्वीचं गिळून टाकतील। मी स्वतः किनारा होऊन त्यांना रोखले आहे। त्याचा निष्पात केल्याशिवाय जर मी स्वधामाला गेलो तर हे जगाचा विध्वंस करतील। तेव्हा हे ब्रह्मदेव, ब्राह्मण शापामुळे यदुकुळाचा अधःपात सुरू झालाच आहे। अंत मी करीन आणि स्वधामाला येईन। त्यावेळी द्वारकेत मोठे अपशकुन होऊ लागले। श्रीकृष्णांनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सांगितले की आपण हे स्थान सोडावे। आजच आपण प्रभास क्षेत्रासाठी प्रस्थान करू। चंद्राला झालेला क्षयाचा शाप त्याच क्षेत्रात गेल्यावर संपला। आपणही तेथे जाऊ। नौकेने जसे समुद्र पार करतात तसे आपण दानाने पातकाचा समुद्र पार करू। श्रीकृष्णांचे बोलणे, अपशकुन आणि प्रस्थानाची तयारी पाहून उद्धव म्हणाला, देवा, आपण ह्या लोकाच्या त्यागाची तुमचीही तयारी आहे, मलाही सोबत घेऊन चला। उद्धवाची विनंती ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो तसे कर, म्हणजे तुझे कल्याण होईल। या जगात जे जे दिसते ते ते मनाच्या कल्पना विलासामुळे दिसते। विविधता असल्यामुळेच त्यात गुणदोष दिसतात। एकत्वात तुलनात संपते, म्हणून गुणही नाही दोषही नाही। आत्म्याने देहाचा आधार ठेवला आहे तोवर मनबुद्धी एकाग्र करावी, म्हणजे कर्म अकर्म विकर्म याचा बाध राहत नाही। म्हणून तू आधी सर्व इंद्रिये मन ताब्यात ठेव। सर्व जग हे आपल्या आत्म्यातच समाविष्ट आहे अशी भावना कर, म्हणजे आत्मा परमात्मा भेद नसल्याचे जाणवेल।